नमस्कार, सुनीताज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। हे बघा, लिंबू मी घेतलेले आहेत। लिंबू एकदम छान घेतलेले आहेत। आता आपणाला तिखट लोणचं लिंबूचं बनवायचं आहे। हे बघा, चला तर आता रेसिपीला सुरुवात करू। हे लिंबू घेतलेले आहेत मी, 1 किलो लिंबू आहेत। त्याच्यामधून मी छान असे ताजे लिंबू बघून घेतलेले आहेत। हे आता आपणाला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कपड्याने मी पुसून पण घेतलेले आहेत। चला तर आता आपणाला हे चिरून घ्यायचे आहे। असे एक एक करून आपल्याला लिंबू चिरून घ्यायचे आहेत। हे बघा, एकदम छान लिंबू आहेत आणि जाड टरफलाचे आपल्याला लिंबू घ्यायचे नाहीत, असे पातळ टरफलाचे लिंबू बघून घ्यायचे। आता मी याचे 8 भाग करून घेत आहे। आता मी अशा प्रकारे सगळे चिरून घेते। हे बघा, मी अशा प्रकारे सगळे लिंबातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता हे लिंब मी पूर्ण चिरून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। 2 चमचे गच्च असं भरून आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे। हे बघा, 2 चमचे मीठ, 1 चमचा काळं मीठ आणि गच्च भरून 2 चमचे चटणी टाकून द्यायचं आहे। चटणी म्हणजे तिखट। हे बघा, आता हे मी पूर्ण मिश्रण हलवून घेत आहे। हे सगळं आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला लागणारा मसाला, ही थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, हे बघा, आणि हे 8-9 लवंग आहेत। हे 10-15 मिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी मेथ्या घेतलेल्या आहेत। हे बघा, मेथ्या। आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही आपल्याला, फक्त गरम करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि एकदम मध्यम गॅस ठेवलेला आहे। आणि आता ह्या गरम कढईमध्ये आपल्याला हे टाकून द्यायचं आहे आणि असं छान भाजून घ्यायचं आहे। ही 2 चमचे मोहरी आहे, ही मोहरी पण टाकून द्यायचं आहे आणि आपल्याला ही मोहरी पण गरम करून घ्यायची आहे। आता एकदम छान गरम झालेले आहे। गॅस बंद केलेला आहे। आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। एकदम छान असं, जास्त बारीक नाही, असं मोठाडच असं आपल्याला एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे। आम्ही कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धी वाटी तेल हे मी आता ह्याच्यात टाकून गरम करून घेत आहे। हे बघा, तेल एकदम छान गरम झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेत आहे। हे बघा, 5 मिनिट झालेले आहेत। थोडंसं गरम असतंय तेल, त्याच तेलामध्ये, थोड्याशा गरम तेलामध्ये हे मसाला सगळा आपल्याला असा टाकून द्यायचा आहे। 5 मिनिटच फक्त ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं तेल। थोडंसं गरम असतंच तेल, त्याच्यामध्येच आपल्याला हे मसाला टाकून असं हलवून घ्यायचं आहे। छान झालेलं आहे। मीठ जर कमी पडलं तर तुम्ही वरून थोडंसं मीठ टाकू शकता। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका। मीठ थोडं जास्तच लागतंय। चटणी थोडी तुम्ही कमी टाकलं तरी चालेल, पण मीठ मात्र थोडं जास्तच लागते लोणच्याला। मिठानं एकदम लोणचं टिकून राहते, वर्षभर, 1.5 वर्षभर असं टिकून राहते। आता ह्या लोणचं आहे। आता आपल्याला हे मसाला जे आहे ना, थंड झाल्यानंतरच ह्या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। हे बघा, सगळा मसाला थंड झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। सगळं लोणचं आता हे जे आहे असं हलवून घ्यायचं। असं एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे आणि हे लोणचं तुम्हाला 5-6 दिवसांनी खाण्यासारखं तयार होते। हे बघा, नक्की तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। धन्यवाद।